आता जसं प्रॅक्टिस असेल तसं, पण जेव्हा प्रॅक्टिस एकदम पीक हवरला असते तेव्हा साधारणतः 1:30ची आम्ही लास्ट ट्रेन पकडतो. 1:30ची लास्ट ट्रेन पकडता घरी ते पोहोचायला अंदाज आहे आम्हाला 3 वाजता. 3 वाजता. म्हणजे जेवण वगैरे करून जातात वगैरे डब्यामध्येच जेवता तुम्ही? हो डब्यामध्ये खाली आपण म्हणजे passage जो असतो हा. डोअरचा ते किती जण असतात तुम्ही त्याचे? तरी जसं प्रॅक्टिस जशी अशी चालू होते 8 ते 10 जण असतो. लागलेले आहे चढावर बघा. हा एक झालाय, हा एक झालाय बघा. गोविंद आला रे आला. तो गुरुपौर्णिमेत खास मी जी पंढरी आहे दहीहंडीची, गोविंदाची पंढरी आहे, तिथे आलेलो आहे. ह्या शिवटेकडीवरती आलेलो आहे, जिथे जय जवान गोविंदा पथकाचा सराव चालतो. आणि ह्या वर्षीचा खास सराव असणार आहे, कारण का तो गुरुपौर्णिमा. आणि गुरुपौर्णिमे दिवशी आपल्या मास्तरांना ह्या वर्षी काही विशिष्ट असा सरावातून आपल्याला त्यांना काही द्यायचं आहे. तो सराव पाहायला आलेलो आहे. आणि हा सराव पाहणार आहोत, कारण यंदाचं लक्ष त्यांचं प्रो गोविंदासोबत, यंदाचं खास विशिष्ट असं नवीन असा उच्चांक गाठणारा असा हा गोविंदा असणार आहे, सण असणार आहे. त्याचा सराव चालू झालेला आहे आणि त्या सरावाचा आपण आता पाहणार आहोत. तर गोविंदा आला रे आला. आता ही छोटीशी गल्ली, आणि ह्या छोट्याशा गल्लीतून मी आता चाललो काळू काय पहा. आणि ह्या छोट्याशा गल्लीतून आता जय जवान जिथे सराव करते तिथे आपण चाललोय. जय जवान गोविंद पथक, उपनगरचा राजा, शिस्त, मेहनत आणि विक्रमाची परंपरा जपणारे महाराष्ट्रातील सर्वात नामांकित गोविंद पथक. 2012 मध्ये स्पेनचा विक्रम मोडून 9 थराचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारे. त्यानंतर गेल्याच वर्षी 2025 मध्ये एका दिवसात तब्बल 3 वेळा 10 थर रचत इतिहास घडवणारे हेच ते जय जवान गोविंदा पथक. प्रो गोविंदा लीगचे सलग 2 वेळा विजेते आणि आता पुन्हा एकदा 2026च्या पर्वात वाईल्ड कार्ड एंट्रीसह मैदानात दमदार एंट्री करत पुन्हा सज्ज झालेले. मग चला पाहूया उपनगरच्या राजाचा दमदार सराव फक्त आपल्या जरा हटके चॅनलवर. नाशिक रेंजर्स फ्रँचायझी कडून खेळणारे हे पथक पुन्हा एकदा विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाले आहे. क्या बात आहे बघा. बघा तिघांमध्ये स्पर्धा होती आणि लागलेले आहेत. शिट्टी वाजल्यानंतर सुरुवात, शिट्टी वाजलेली आणि आता बघा सुरुवात झालेली आहे. पटापट लागलेले पहा. पहा वा. तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेत 3 जर आज प्रत्येक जण शुभेच्छा द्यायला तयार आहेत. प्रत्येक जण चढावड आहे. गुरुपौर्णिमा शुभेच्छा कोण देत आहे? कोण होणार गुरुपौर्णिमेच्या निमित्त शुभेच्छाची चढावड लागलेली आहे? कोण होत आहे बघूया. शांत बघा, एकदम शांतता आहे. आणि आता शिटी वाजलेली आहे पहा. बघूया आता कोण होत आहे बघा. 1 2 3 वा वा. परत एकदा हा जिंकणार की हा जिंकणार? कमेंट मध्ये नक्की सांगा.
क्या बात है, क्या बात है, क्या बात है। आणि खेळाडू लांब कोणी राहू नका, तरी मला जवळ दिसते पाहिजे, लांब कोणी जाऊ नका. आनंद कडक, दिघ्या कडक, भाऊ कडक, रिंग कोणी हारायला द्यायची नाही. उतरणार स्पीड मध्ये उतरा, 21 स्पीड मध्ये उतरा. तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32 आणि शाबास. बोला गणपती बाप्पा. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. आपल्यासोबत आहे जय जवानचे मुख्य ठेकेदार आणि प्रो गोविंदा मधला मुख्य चेहरा प्रो गोविंदा जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला जातात. आणि हा जय जवानचे एक खास वैशिष्ट्य शिडी, शिडी बद्दलचं महत्व सांगा. त्या शिडीचं खास जय जवान खास बेस आहे. आमच्या इथे पहिलं तर म्हणजे मी मुख्य नाही, सगळ्यात मुख्य आमचे संदीप सर आहेत. मी त्यांचा सपोर्टर आहे, म्हणजे खेळाडू आहे. शिडींचं बोललं तर सर्वात शिडींचं आम्ही पहिल्यापासून सर्वात पहिलं शिडीची नावं द्यायला संदीप सरांनी चालू केली. सगळ्यात मोठी शिडी म्हणजे आमची सरदार शिडी, खूप महत्वाची शिडी आहे ती. सरदार शिडी आहे ही जवळजवळ 6व्या थरापर्यंत जाते सरदार शिडी. दुसरी शिडी आहे आमची साईराम शिडी. साईराम शिडी ही शिडी 5 पर्यंत जाते. त्यानंतर परत एक तिसरी शिडी आहे मकरू शिडी. मकरू शिडी, तिचं नाव मकरू शिडी आहे. ती इकडे, ती जवळजवळ 4 पर्यंत जाते. आणि चौथी शिडी आहे मराठा शिडी. ते आमचे मराठा वॉरियर्स आहेत, म्हणजे कधी पण रेडी असतात कोणत्याही ट्रायला खेळायला. हे मराठा वॉरियर्सची शिडी आहे. त्यानंतर एक 5वी शिडी आहे फायटर शिडी, आमचे जय जवानचे फायटर शिडी. आणि सर्वात शेवटीची एक शिडी जी आहे ती आमची बँजो शिडी. ही जी शिडी आहे ती बँजो शिडी. अशा प्रकारे आमच्या शिड्या आहेत. चला आवाज बंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. उतारने का है पूरा. बोला गणपती बाप्पा. शाबाश बेटा, शाबाश. आता 2 मिनिटाचा ब्रेक दिलेला आहे सर्वांना. सगळे आराम करतायत. आणि आमचे मित्र म्हण्या, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद दादा, तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज गुरुपौर्णिमेला खास विशेष काय सरांना? असं काय सरांना काय नाही,
काय ठरवलं नव्हतं आमच्याकडे जेव्हा ते सर जे सर सांगतील तेच करतो आम्ही. म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही 10 थर 3 वेळा लावून संकल्प केलेलाच आहे, बरोबर की नाही? तर ह्या वर्षी पण तुम्ही करणारच आहे जो ठरवलेला आहे. जसं सर बोलतील तसं करू आम्ही. हो, यावेळेला गुरुपौर्णिमा तुम्ही देणारच आहे. चला, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. हीच ती शिस्त आहे बघा. आज हे बघा गुरूंचा आणि त्यांच्या शिटीवरती बघा शांतता आहे. ही सगळी शांतता आहे गुरूंच्या शिटीवरती. आणि हेच बघा सगळे एफर्ट जे काय असतील प्रत्येक खेळाडूचे लावायचे आहे विश्वास. कोणी कोणाचं मोरल डाऊन करू नका, प्रत्येकाला विश्वासात घ्या. आज चुकेल तो उद्या चुकेल, परवा तो आपल्यासोबत असताना चांगलं करू शकतो. त्यामुळे लगेच हे ह्यांचं बरोबर नाही, हे बरोबर नाही असं ॲग्रेसिव्हपणाने कोणीच कुठल्या खेळाडूशी गैरवर्तन पण करू नका, त्याला आपण इथून करू नका. ठीक आहे, तो आज खेळायला आलाय, आज चुकेल उद्या परत तो चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करेल, पण कोणाचं मोरल डाऊन होणार नाही आहे. आणि तुम्ही बेस्ट आहे हे दाखवण्याचा त्याच्यासमोर प्रयत्न करू नका. त्यामुळे आज ह्यात आपण जग प्रसिद्ध आहोत. आवाज एकच गुरु आहेत आपले, ते म्हणजे संदीप सर. सर्व गोविंदांनी आपल्या प्रशिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत गुरुप्रती असलेला आदर व्यक्त केला. सगळे बघा, सगळे उभे आहेत, सरांना शुभेच्छा देत आहेत. गोविंदा आला रे. आज गुरुपौर्णिमा. दहीहंडी खेळणाऱ्या तमाम बाळगोपाळांना जयजन परिवाराकडनं खूप साऱ्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. येणारं प्रो दहीहंडी उत्सव हा जोरदार होणार आहे. प्रत्येक मातबर संघ या संघ प्रवेश केलेला आणि सगळेच संघ मजबूत दमदार आहेत. प्रत्येक संघांना प्रोसाठी आमच्या जयजन परिवाराकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. तत्पूर्वी जो काय सराव चालू आहे तो सराव सगळ्यांचाच आहे, आमचा पण आहे, उत्तम आहे. एक मी ओरिएंटल इन्शुरन्सनी जी काय आता स्कीम आणलेली आहे की प्रत्येक खेळाडूचा जो विमा आहे तो काढायचा आहे. मी मोठा तर नाही आहे, पण आम्ही आतापर्यंत 300 खेळाडूंचा काढलं. तसंच प्रत्येक संघाने प्रत्येक मंडळाने जे दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत त्यांनी देखील या राज्य सरकारने दिलेल्या इन्शुरन्सचा फायदा घ्यायचा आहे, जेणेकरून आपले सगळे खेळाडू सिक्युअर राहतील. एक सुरक्षा कवच आहे ते आपण सगळ्यांनी काढायचं आहे. आता तो जी तयारी चालू आहे प्रोची, पहिली सुरक्षेचा, नंतर हे, आणि त्याच्यानंतर मग तो 10 थराचा आपला त्याचा प्रोचा आणि आपला जे कर रचायचा आपण उंच कर रचतो त्याचा कसा काय फायदा होतो त्याचा? नक्कीच आताचा गोविंदा जो आहे, प्रत्येकजण मॅट बोलत आहेत, पण मॅटवर आणण्याचं ज्यांचं योगदान आहे ते सन्माननीय श्री प्रताप सरनाईक साहेब, पूर्वीजी सरनाईक साहेब यांचा खूप मोठा पाठिंबा या खेळाला आहे. त्यांचं एक स्वप्न होतं की हा मातीत खेळणारा गोविंदा चांगल्या एखाद्या डोम हॉलमध्ये खेळतील आणि इंटरनॅशनल लेवलला म्हणजे चांगल्या पद्धतीने हा गोविंदा पुढे सरकेल. त्या पद्धतीने त्यांनी चांगल्या मंडळांची, चांगल्या खेळाडूंची खूप काळजीपूर्वक जबाबदारी घेतली आणि भविष्यात मी नक्की त्यांचे धन्यवाद देईन त्यांना. कारण आज जी मंडळं सुरुवातीला जी 1 महिना म्हणजे गुरुपौर्णिमेपासून 1 महिन्यावर सराव करायची, तीच मंडळं आज 3-3, 4-4 महिने अगोदर सराव करतायत, जेणेकरून ह्या खेळामध्ये कोणताही अपघात होत नाही आहे, चांगल्या प्रकारे थराची रचना होते आहे, खेळाडू सुरक्षित राहत आहेत. हे पाहून खूप आनंद होत आहे आणि खूप बरं वाटतं. निश्चितच त्याचं एक कारण सांगेन की लास्ट इयरला आमच्या काही तांत्रिक कारणामुळे आम्हाला प्रो खेळताना आलं, पण त्याच्या पूर्वीचे जे 2 प्रो झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही प्रथम क्रमांक विजेता ठरलेलो आहोत. 3ऱ्या पर्वामध्ये काही गोष्टी आमच्यापर्यंत नाही आहेत, पण आता आम्हाला समितीने म्हणा किंवा प्रोच्या आयोजकाने आम्हाला त्याचे नियमसाठी पाठवलेले आहेत, त्यावर आमचा अभ्यास चालू आहे आणि भविष्यात नक्कीच आम्ही तो पण टप्पा पार करू. ज्या काही अडचणी म्हणजे ज्या FOPवर खेळताना जे काही खेळाडू निवडले जाणार 50-100 पहिल्या दिवशी कोण असतील, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी असे बरेच खेळाडूंची रचना करायची आहे.
आणि हा पण आम्ही टास्क नक्कीच पार करू आणि प्रो 2026चा विजेता मानांकन पटकवण्याचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न करू. मी बघितलं की तुमचा तो सराव चालू असतो त्यात सरावाच्या शेड्यांना वेगवेगळे नावं दिलेली आहेत म्हणजे एक प्रकारची एकी आणि एक वेगळा जो म्हणजे एक प्रत्येकाचा उत्साह जोश निर्माण होणार आणि काही लांबून पण येतात कधीपासून चालू झालंय तुमचं? आता मी खास करून सांगेन, कदाचित तुम्हाला वाटेल की हा स्वतः मोठेपणा करतो, पण तसं नाही आहे. या खेळामध्ये म्हणजे 20-25 वर्षे झाली की आमचा सराव मागील 6 ते 7 महिन्यापासून चालू असतो. ही संकल्पना आम्ही 25 वर्ष झाली जोपासतोय आणि याच्यामधूनच आमचं ज्या सांघिक खेळामध्ये जी एक बॉन्डिंग, एक मॅनेजमेंट, एक खेळाडू टीमवर्क जे बनायचं आहे ते हळूहळू पुढे येते आणि आम्ही चांगल्या पद्धतीने ही बॉन्डिंग करत आहोत. तुम्हाला शुभेच्छा. कारण का आता प्रोचं तर तुमचं जे स्वप्न आहे आणि दहीहंडीचं पण स्वप्न आहे आणि हे नक्कीच साकार होणार. त्यासाठी तुमच्या शुभेच्छा. तुम्हाला थँक्यू सो मच दादा, थँक्यू सो मच. जय जवान गोविंद पथकामध्ये हे खास महत्वाचे शिलेदार आणि हे लांबून येतात, विरारवरून येतात. तर आपलं नाव काय? सिद्धार्थ राहुल. सिद्धार्थ. विरारवरून येतात तुम्ही आणि कामाला कुठे आहे? माझा स्वतःचा बिझनेस आहे. स्वतःचा बिझनेस आहे. आणि शेवटची ट्रेन कितीची पकडता तुम्ही? आता जसं प्रॅक्टिस असेल तसं, पण जेव्हा प्रॅक्टिस एकदम पीक अवरला असते तेव्हा साधारणतः 1:30ची आम्ही लास्ट ट्रेन पकडतो. 1:30ची लास्ट ट्रेन पकडता. घरी पोहोचायला अंदाजे आम्हाला 3 वाजतात. 3 वाजता. 3 सव्वा 3. हा रोजचा तुमचा. हो. तुम्ही कुठे असतात? कुठच्या घरात? आम्ही खाली असतो बेसला असतात. तुमचं? राकेश सावंत, हा नाला सोपाराला राहतो. हा जसं सिद्धार्थने सांगितलं तसंच आम्ही सर्व एकत्रच जातो विरारच्या ट्रेनने. हा तसंच सकाळी उठून परत आपलं ऑफिसला जायचं, संध्याकाळी येऊन प्रॅक्टिस करायची. हा. बस हाच आमचा हंडीपर्यंतचा शेड्यूल आहे आणि आम्ही आनंदी आहे यात. आम्हाला खूप मजा येते. तुझं? माझं नाव तेजस पाटील. हा सेम जसं सरांनी सांगितलं तर सेम तसं आमचं डेलीचं रुटीन. इथून हा. 1:30ची ट्रेन पकडायचं, 3 वाजता जायचं, परत सकाळी 6-6:30ला उठून 7:32ची ट्रेन पकडून चर्चगेटला जायचं कामाला, परत संध्याकाळी कामाला सुटून इथे प्रॅक्टिसला यायचं. तो डेलीचा रुटीन आणि दहीहंडीपर्यंत. क्या बात आहे. आणि तुम्ही तिथे मग जाताना ट्रेन मध्ये तुम्ही तिथे म्हणजे जेवण वगैरे करून जातात वगैरे? डब्यामध्येच जेवता तुम्ही? हो, डब्यामध्ये खाली आपण passage जो असतो हा. डोअरचा ते किती जण असतात तुम्ही त्याचे? तरी जसं प्रॅक्टिस जशी अशी चालू साधारणतः होते 8 ते 10 जण असतो. हा. नंतर जेव्हा मग 20-21 जण 20-25 होतात. असतो. हा विरारच्या. साधारणतः बोरिवली पासून ते येणाऱ्या या पट्ट्यापर्यंतची जेवढी असतात एक साधारणतः 20-25 मुलं असतात. आणि मग तुम्ही एकत्र जेवायला बसता डब्यामध्ये ते जाताना वगैरे? ती एक मजाच वेगळी आहे. हा. आणि जसा गोविंद जवळ येतो तुम्हाला आणि तुम्ही तो एक क्षण तुम्हाला तो उत्साह घेऊन जातो वगैरे, कसं वाटतं तुम्हाला? अगदी सर्वात अगदी अगदी जसं तुम्ही म्हणजे बोललात. वर्षभराची ती बोलतात ना एक एक्साइटमेंट असते की कधी तो फेज येतो आणि तो आम्ही परत ते क्षण अनुभवतो. आता आम्ही बोलतात ना आमच्या त्या लहान मुलांसोबत आम्ही परत लहान होतो. ह्या महिन्याभरासाठी तरी लहान होतो आम्ही. आणि साधारणतः वर्षभर कुठलाच एक्सरसाइज राहत नाही आम्हाला. तर हा हंडीमुळे पूर्ण वर्षभराचा एक्सरसाइज आमचा होऊन जातो. जसं कामावरनं आल्यानंतर कधी एकदा सरावाला जातोय आणि कधी एकदा म्हणजे बरेच लोक जॉबला जाणारे आहेत, काही जणांचं स्वतःचे बिझनेस हा. आहे. ते प्रत्येक जण आपापलं शेड्यूल त्यांनी मेंटेन केलेलं आहे की ऑफिसला जाणारे बहुतेक जण ऑफिसमधून डायरेक्ट इकडे येतात आणि इकडनंच मग सगळं वाइंडअप करून मग एकत्र आम्ही घरी जातो. मग सरावाला आल्यावर तुमचा थकवा एकदमच या मैदानावर आल्यावर सर्व थकवा जो ऑफिसचा जो सकाळपासून असतो तो सर्व निघून जातो. घरी जाताना आम्ही मजेत जातो. तर गोविंदा आला रे आला. आणि हा सर्वात आमचा महत्वाचा गणेश गुरुपौर्णिमा शुभेच्छा. पुन्हा एकदा दोनदा आलेला आहे. 25, 26, 27, 28, 29, 30, 31,
लांब पुढे राहू नका. सगळे राहून दे जवळ. तिकडे हात पुढे लावा. चोपन काउंट. बघा 75 वर काउंट केले. क्या बात आहे. काउंटिंग सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा काउंटिंग. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, हातवर राहून दे. पाय कोणी राहू नका. पाय कोणी राहू नका. एक 60 पर्यंत. हे राहणार झाडाकडे. खाली बघू बघा. पन्नास. त्या बाजूला बघितलं 60 पर्यंत आलेत आणि 60 पर्यंत लागलेले आहेत. Boa!